नमस्कार. विश्वशांती दर्शन चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. चॅनलची संकल्पना विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सर यांची, ज्यांनी तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर विश्वशांती घुमटाची रचना करून विश्वशांतीच्या दिशेनं सुरू असलेल्या आपल्या कार्यामध्ये एक मोलाची भर घातली. हा कार्यक्रम आहे योगी पावन मनाचा या कादंबरीचं क्रमशः कथाकथन. आजपर्यंत आपण ह्या कादंबरीचे 23 भाग पाहिले. पाहूयात लेखक श्री लक्ष्मण घुगे आजच्या कथेबद्दल काय विचार मांडतायत ते. कथेचं नाव आहे आम्ही मुक्त पुरुष. श्रोतेगण हो, रामकृष्ण हरी. आजची कथा आहे आम्ही मुक्त पुरुष. चंचलता हा मनाचा स्थायी भाव आहे. कळसूत्री बाहुलीची दोरी तुटली की ती बाहुलीसुद्धा नाचायची थांबते. सूर्य मावळला की सूर्याची किरणे देखील नाहीसे होतात. अज्ञानाची वावटळ जेव्हा शांत होते त्यावेळी मन भरलेलं असतं गच्च, आणि संपूर्ण शरीर, संपूर्ण मन एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोचलेलं असतं. समाधीपूर्वी माऊलींच्या मनाची काय अवस्था झालेली होती, माऊलींना काय वाटत होतं, त्यांच्या भावंडांमध्ये काय चर्चा झाली, आणि समाधी म्हणजे नेमकं काय आहे याचं सुंदर वर्णन या कथेमध्ये आपण पाहणार आहात. सादर आहे कथा 24वी आम्ही मुक्त पुरुष. सायंकाळची वेळ. आकाशात दिवसभर भिरभिरणारी पाखरं घरट्याकडे परतू लागली होती. इंद्रायणीचा प्रवाह अतिशय संथ वेगानं पुढे निघाला होता. आज खडकावर आदळून फुटणाऱ्या लाटा दिसत नव्हत्या. वारा सुद्धा भैरवीचे सूर गात संथ वेगानं पहिले तीराच्या प्रवासाला निघाला होता. श्री ज्ञानोबा माऊली, एक तत्वज्ञानाचं महाशिखर. याच शांत वेळी श्री ज्ञानोबा माऊली इंद्रायणी काठावरच्या खडकावर शांतपणे डोळे मिटून बसले होते. यावेळी त्यांच्या मनातल्या भावतरंगात अनेक बुडबुडे उठत होते आणि त्याच भावतरंगात फुटून विलीन होत होते. केव्हा केव्हा मनातल्या शून्यावस्थेच्या पठारावर अनंत फुलांचे ताटवे नटलेले दिसत होते. वसंतात जसा वसंत ऋतू फुलावा तसा विश्वाच्या पाठीवर अनंत आत्म्यांच्या आनंदाचा ऋतू फुलल्याचा आभास जाणवत होता. यावेळी त्यांच्या शांत चेहऱ्यावर प्राण आणि प्रकाश एक झाल्याची खुणगाठ स्पष्टपणे जाणवत होती. एका तृप्त भावभक्तीच्या मोगऱ्याचा सुगंध शरीरभर पसरल्याचा आनंदही चेहऱ्यावर जाणवत होता. भगवान श्री कृष्णांची गळाभेट झाल्यापासून तर त्यांच्या मनाची अवस्था अतिशय स्थिर झाली होती. सारं शून्यवत वाटत होतं. काही क्षणांनंतर ज्ञानोबारायांनी अलगद पापण्या उघडल्या. समोर पाहिलं. समोरचा इंद्रायणीचा प्रवाह एका शांत अनाहत नादासोबत पुढे चाललेला दिसत होता. नंतर त्यांची नजर बाजूला वळली. त्यांच्या बाजूलाच एक काळाशार नागसर्प वेटोळे घालून बसलेला दिसला. या सांजवेळी त्या काळाशार नाग सर्पाची कांती अतिशय चमकदार दिसत होती. श्री ज्ञानोबाराय गोड हसले. पुढे झुकून त्यांनी अलगद त्या काळ्याशार नागसर्पाला हातात घेतलं. त्याच्या सर्वांगावरून मायेनं हात फिरवला आणि म्हटलं, नागराज, काजव्यांच्या पुंजक्यांप्रमाणे ज्योतिबिंदूंचे अनंत पुंजके आमच्या देहात प्रज्वलित झाल्याची खुणगाठ तुम्हालाही समजलेली दिसते. आता कुठेही जायचं नाही, याच देहावर खेळायचं. आपलं का नातं आजचं आहे? आपलं नातं तर युगायुगाचं आहे. क्षीरसागरात शेषरूप धारण करून तूच आम्हाला सावली देतोस ना. आता या देहावर तूच तुझा खेळ मांड आणि पहा सृष्टीला साक्षी भावानं सजग बनानं. तसा तो सर्प श्री ज्ञानोबारायांच्या हातातून अलगद खांद्यावर चढला आणि गळ्याला वेटोळा घालून संपूर्ण सृष्टीला न्याहाळू लागला. ज्ञानोबारायांनी डोळे मिटले. पापण्यांखाली अंधार दाटला आणि त्यांना आठवू लागला तो गतकाळ. भूतकाळातल्या एक एक घटना कशा चित्रफितीसारख्या पुढे सरकू लागल्या. श्री ज्ञानोबारायही साक्षी भावानं त्या घटनेकडे पाहू लागले. अरे वा, श्री विठ्ठलपंत कुलकर्ण्यांची वंशावळ आली वाटतं. छान, ही घे माधुकरी. अरे शेण ओतले झोळीत, मग हे शेण खाऊनच दिवस काढा. चला चला, बघू नका, निघा इथून. असल्या संन्याशांच्या पोरांनी एकतर जन्मालाच येऊ नये आणि आलंच तर जगू नये, मरून जावं आई बापासारखं. श्री ज्ञानोबारायांचं मन खट्ट झालं.
गंभीरता दाटली. साक्षी भावानं पाहिलं तरीही चांदण्यांनी आभाळ पेटल्याचा अनुभव येऊ लागला आणि त्याच वेळी एक वाऱ्याची मंद झुळूक आली. शरीर शहारलं. सुखद अनुभवानं गात्र गात्र फटफटली. अळवाच्या पानावर दमबिंदूंनी अलगद हिंदोळे घ्यावेत आणि हळूच मातीकडे निसटून जिरून जावं, तसंच आठवणींची शल्य मनातून निसटली आणि मन प्रसन्नतेच्या प्रवाहाकडे मार्गस्थ झालं. ज्ञानोबारायांनी पापण्या उघडल्या. पश्चिमेकडे डोळे भरून पाहिलं. आता सूर्य क्षितिजाआड दडला होता. त्याची तांबूस प्रभा पश्चिम क्षितिजावर दाटली होती. झाडांवर पाखरांचा चिवचिवाट सुरू झाला होता. खरंच काय आहे जीवन? जन्माच्या चित्तरकथेचा प्रवास. मनुष्य प्राणी प्रकृतीच्या हातचं खेळणं होण्यापेक्षा प्रकृतीच्या हातातून मुक्त होण्याचा प्रयत्न का करत नाही? आणि मी मात्र मुक्त पुरुष. सर्वार्थानं या तांबूस प्रकाशानं आमच्या मनातलं वादळ नष्ट झालं. आत्मप्रकाशाची किरणं चैतन्याच्या मठात पसरू लागली. ज्ञान आणि वैराग्याचा फुलोरा मनात सुगंधाची दाटी करतोय. ही कशाची खूणगाठ असावी? ज्ञानोबांनी पापण्या मिटल्या. क्षणानंतर मनचक्षू वाऱ्याचा वेध घेऊ लागला आणि त्याच वाऱ्यातून ऐकू येऊ लागला वेणूचा आणि वीणेचा नाद. भगवान श्रीकृष्णांच्या बासरीचा सुंदर आलाप. त्या आलापाची भैरवी संपताच भगवान श्रीकृष्णांना मारलेली मिठी आठवली आणि कंठातून मुक्तपणे श्री ज्ञानेश्वरी ग्रंथातील अक्षर ब्रह्म योगातल्या ओव्या बाहेर पडू लागल्या. परी मनाची स्थैर्य धरिला, भक्तीची या भावना भरिला, योगा बळे आवरला सज्ज होऊनी. जो जडजडाते विरवितू, भूलता माझी संचरतू, जैसा घंटा नाद लयस्तू, घंटेसीच होय. का झाकलिया घटीचा दिवा, नेणीजे काय जाहला केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी. तो केवळ परब्रह्म जया परमपुरुष ऐसे नाम, ते माझे निर्धाम होऊनी ठाके. हे अर्जुना, कुंडलिनी जगदंबेचं सहस्त्र दळात शिवाशी मिलन झालं की मनुष्याला आत्मज्ञान प्राप्त होतं. ती कुंडलिनी जगदंबा जन्मोजन्मीची तृप्त होते. मग अशावेळी एकाकी झालेला प्राणवायू कुठे जाणार? अशावेळी तो प्राणवायू चलित न होता मोठ्या मनोधैर्यानं, भक्तिभावानं आणि योग बलानं स्वतःला सावरतो. नंतर तोच प्राणवायू लय पावण्यास तयार होऊन अचेतन अवस्थेला प्रथम नाहीस करतो आणि नंतर तो प्राणवायू भुवयांमध्ये संचार करून भुवयातच विलीन होतो. ते विलीन होणं सुद्धा एका महाप्रयोगाची अवस्था आहे आणि ती अवस्था कशी असते ऐक. जसा घंटेचा नाद घंटेतच विलीन पावतो, तसा प्राणवायू सुद्धा असाच भुवयात विलीन पावतो. घटाखाली ठेवलेला दिवा जसा कधी कसा शांत झालाय आपल्याला कळत नाही, तसाच तो प्राणवायू सुद्धा भुवयात कसा शांत होतो हे आपल्यालाही समजत नाही. अर्जुना, अशा प्रकारे जो प्राणवायूचा लय करून देह ठेवतो तो पुण्यवान पुरुष केवळ ब्रह्मरूप आणि परमपुरुष नाव असलेल्या भगवान श्रीकृष्णांमध्येच विलीन पावतो. खरंच कसं आहे जीवन? आम्ही मात्र या जीवनात सुखी झालो. दर्शन झालं, प्रचिती आली, अद्वैत वैभवाचा अनुभव आला, ब्रह्मानंद लहरींचा सोहळा अनुभवला, मन व्यापक झालं. विश्वात ईश्वररूप व्यापून आहे हे गूढ समजलं. सगळा देह ब्रह्मरूप झाला. संपूर्ण देह सुवर्ण पिंपळासारखाच नखशिखांत झळाळून निघाला. खऱ्या अर्थानं आज मोगरा फुलून त्याचा वेल गगनावरी गेल्याचं समजलं. खरंच घंटेचा नाद घंटेतच विलीन पावतो. तशाच परमोच्च कोटीतल्या अनुभवाला सामोरं जाण्याची वेळ समीप आली आहे. रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. पश्चिम क्षितिज आता राखाडी रंगात बुडालं होतं. पक्ष्यांचा चिवचिवाट आता शांत झाला होता. वाऱ्याच्या एका झुळकीनं ज्ञानोबारायांना भानावर आणलं. त्यांनी अलगद पापण्या उघडल्या. समोर पाहिलं. समोर इंद्रायणीचा शांत प्रवाह वाहताना दिसला. इतक्यात श्री ज्ञानोबारायांना शोधत निवृत्तीनाथ तिथं आले. म्हणाले, ज्ञाना, मुक्ता तिकडे तुमची वाट बघते आणि तुम्ही इथे काय करताय? चला बघू. श्री ज्ञानोबारायांचा चेहरा या संधी प्रकाशात विचार प्रवाहात बुडालेला दिसला. अगदी शांत, निर्विकार. श्री ज्ञानोबाराय खिन्न स्वरात म्हणाले, दादा, आता आम्हाला अंधारा पलीकडचा प्रकाश दिसू लागलाय. आम्हाला ती दिव्य ज्योत खुणावते आहे. आता जायला हवं. ज्ञान कवाड उघडा दादा. ती दिव्य ज्योत काय म्हणते ते ऐका. आम्हाला काही ऐकायचं नाही. तुम्ही कुठेही जायचं नाही.
गुरुबंधू श्री निवृत्तीनाथांची हेलावणारी वृद्ध अवस्था पाहून श्री ज्ञानोबाराय मंद हसले. म्हणाले, गुरुमाऊली, माया नदीतील अज्ञानाच्या भोवऱ्यातून बाहेर पडा. भ्रांतीच्या बेटावरून खाली उतरा आणि पहा आमच्याकडे. आम्ही ज्या दिवशी योगारूढ झालो त्याच दिवशी समाधी आम्हाला शोधत आली होती, असं तुम्हीच म्हणाला होतात ना. आज घारीनं आमच्या पिंडावर झडप घातली दादा. ज्ञानवंताच्या आयुष्याला आध्यात्मिक आणि योग विज्ञानाची फळं लगडलेली असतानाच समाधीचा स्वीकार करणं ही स्वाभाविक अवस्था नाही का? तुमच्याकडून मिळालेल्या अद्वयानंद अनुभवाच्या वारशानं आम्हाला प्रज्ञा, प्रतिभा आणि प्रचिती यांची गडगंज दौलत मिळाली. अगदी भरभरून दिलत तुम्ही. मग या देहाच्या सुवर्ण पिंपळाला सळसळण्याचं अहोभाग्य प्राप्त व्हायला नको का? गुरुमाऊली, तात्विक, योगिक, सामाजिक आणि धार्मिक दृष्टीनं विचार केला तर समाधी म्हणजे आत्महत्या ठरत नाही. समाधी म्हणजे मृत्यू नाही, ब्रह्मांडात समाविष्ट होण्याची पवित्र अवस्था आहे. मोक्षाच्याही पलीकडची भूमिका पार पाडणारी आनंदमय शांती आहे. मृत्यूच्याही पलीकडचा आनंद सोहळा अनुभवण्याचा महाप्रयोग आहे. तो महाप्रयोग साकार करण्यापूर्वी भावनांची अज्ञान रात्र संपायला हवी. दादा, ज्ञानज्योतीचं दिव्य ज्योतींशी मिलन व्हायलाच हवं. अद्वयानंद वैभवाचा साक्षात अनुभव घेऊन चिरशांतीचा अधिकारी होणं हा समाधीचा गौरवच नाही का? सगुणाला निर्गुणाची ओढ लागते, साकाराला निराकाराची ओढ लागते, कुंडलिनी जगदंबेला शिवाची ओढ लागते. मग आम्हाला संजीवन समाधीची ओढ का लागू नये? परिसाचं आंदोलन चैतन्याच्या मठातच शांत होणार असेल तर आम्हाला समाधीच्या महाप्रयोगाला सामोरं जायलाच हवं दादा. श्री निवृत्तीनाथांनी गच्च डोळे मिटले. गालावरून अश्रुधारा वाहू लागल्या. श्री ज्ञानोबाराय पुढे म्हणाले, दादा, आता आम्हाला सगळीकडे त्रिगुणाच्या फुलवाती उजळलेल्या दिसू लागल्यात. पंढरीच्या रावळातील विठ्ठल हेच जीवनाचं सार असल्याचं उमजलंय. देहांकार पूर्णपणे मावळला, मन उन्मन झालं, चित्ताचं आज चैतन्य झालं. दादा, तुम्ही तर वैराग्य पुरुष आहात. महर्षी या नात्यानं नश्वराचा त्याग केला पाहिजे असं तुम्हीच आम्हाला सांगताना. मग अक्षय परमात्म्याशी अंतरात्मा एकरूप झाल्यावर आयुष्यात आणखी काय उरतं? मृत्यू हे सत्य आहे. म्हणून हा देहबंधाचा पिंजरा आता अडचणीचा वाटू लागलाय. त्यातून हा प्राणपक्षी मोकळा व्हायला हवा. आम्हाला परवानगी द्या गुरुमाऊली, आम्हाला परवानगी द्या. श्री निवृत्तीनाथांना मोह मायेतून बाहेर पडता येईना. थरथरत्या हातानं श्री ज्ञानोबारायांचा हात गच्च आवळत ते म्हणाले, ज्ञाना, आम्ही तुम्हाला कोणत्या मुखानं परवानगी देऊ? अजून भागवत धर्माचा वटवृक्ष वाढायचा आहे. श्री ज्ञानोबाराय इंद्रायणीच्या शांत वाहणाऱ्या सरितेकडे पाहत म्हणाले, चंचलता हा मनाचा स्थायी भाव आहे दादा. कळसूत्री बाहुलीची दोरी तुटली की ती बाहुली सुद्धा नाचायची थांबते. सूर्य मावळला की सूर्याची किरणही नाहीशी होतात. हे तुम्ही का विसरताय दादा? मायेच्या गर्भातून बाहेर या. अज्ञानाची वावटळ बाजूला करा. हे जग आणि आपण परके आहोत ही भावना जेव्हा मनात उत्पन्न होते तेव्हा माणूस स्वतःच स्वतःला काळदरीत ढकलायला सिद्ध होतो. आपण तर वैष्णवपंथी. आपल्याला कसली आली भीती? आम्ही ती भीती भागवत धर्मातून केव्हाच काढून टाकली आहे. आम्ही जे बीज पेरलं ते अंकुरलं सुद्धा. पहा, वारकऱ्यांची मांदी आळी नटली की नाही. पहा, बोधाच्या बीजांचं रोपटं टवटवलं की नाही. ते रोपटं आज कुंभारवाड्यात तरारून आलंय. सोनाराच्या घरी टवटवलंय, माळ्याच्या मळ्यात फुललंय, शिंप्याच्या घरात निपजलंय. आमची बहीण जनाबाई दळता काढता बोधाचं गुणगान गात असते. इतकंच नाही तर गाव कुसाबाहेरच्या जातीतही ते रोपटं आनंदानं झुलतंय. आता त्या अंकुराचा वटवृक्ष करणं हे अवघ्यांचं कार्य. आमचं कार्य आता संपलं. आम्ही विश्व साहित्याचं आकाश व्यापून टाकणारी ओवी रूपी ज्ञानेश्वरी जगाच्या कल्याणासाठी सोडून जात आहोत. त्यातल्या ओव्याच भागवत धर्माला विजय प्राप्त करून देतील. आता आम्हाला संजीवन समाधी घेण्याची परवानगी द्या. श्री निवृत्तीनाथांनी भरल्या हृदयानं श्री ज्ञानोबारायांचं मुख ओंजळीत घेतलं. म्हणाले, ज्ञाना, तुमचं हे गोंड स्वरूप कायमचं दृष्टीआड जावं ही कल्पनाच आम्हाला सहन होत नाही हो. काळीज फाटलंय आमचं. साक्षात विठ्ठल तुमच्यावर प्रसन्न असताना आम्ही तुम्हाला आज्ञा देणारे कोण? आणि
मुक्ताला सोपानाला तरी तुमचा विरह सहन होईल का हो? तुमच्या विरहानं ती चिमणी पाखरं वेडावून जातील हो. त्यांची समजूत कोण काढणार आहे? श्री ज्ञानोबारायांनी दीर्घ निश्वास सोडत म्हटलं, त्यांची समजूत आम्हालाच काढायला हवी दादा, आम्हालाच काढायला हवी. चला, रामकृष्ण हरी.